नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर. तर आज मित्रांनो आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचा ई-केवायसी प्रक्रियेमध्ये सरकारने मोठा बदल आणला असून पोर्टलवर एक नवीन ऑप्शन उपलब्ध झाला आहे. यामुळे ज्यांनी आधी ई-केवायसी केली आहे पण काही चूक झाले असतील अशांना पुन्हा एकदा सुधारित केवायसी करण्याची संधी मिळत आहे. तसेच ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही किंवा त्या घटस्फोटित आहे त्यांच्यासाठी यंदा मोठी सुखद बातमी आहे. या महिलांसाठी स्वतंत्रपणे नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे आणि आता त्या सहजपणे ई-केवायसी करू शकतात. तर लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर दोन्हीवर ही प्रक्रिया करता येते. तिथे तुम्हाला एक महत्त्वाचा नोटीस दिसेल ज्यामध्ये सांगितले आहे की ई-केवायसी करताना लाभार्थ्याकडून चुकीचा पर्याय निवडला गेला असेल किंवा पूर्वी केवायसी करताना काही चूक झाल्याची नोंद असेल. तसेच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाभार्थ्यासाठी किंवा ज्यांनी अजूनपर्यंत ही केवायसी पूर्णच केली नाही त्यांच्यासाठी येथे एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी उपलब्ध आहे. सरकारने यासाठी शेवटची तारीख जाहीर केलेली आहे. 31 डिसेंबर 2025 म्हणजेच वेळ हातातून जाऊन द्यायची नाही. लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी. ई-केवायसी करण्यासाठी सर्वात आधी तुमचा आधार क्रमांक टाकायचा, खाली दिसणारा कॅप्चर कोड भरायचा, आधार प्रमाणीकरणासाठी संमती हो निवडायची. यानंतर तुमचा आधार लिंक मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP टाकून सबमिट करायचे. OTP सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर दोन मुख्य ऑप्शन येतात, विवाहित, अविवाहित. तर विवाहित महिला ई-केवायसी प्रक्रिया, जर तुम्ही विवाहित असाल तर विवाहित हा पर्याय निवडा. यानंतर 3 उपपर्याय दिसतील. पती हयात आहेत, पतीचे निधन झाले आहे, घटस्फोटित. तुमच्या परिस्थितीनुसार योग्य पर्याय निवडा. तर पती हयात असल्यास पहिल्या पर्यायावर क्लिक करा. पुन्हा एकदा तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन करावे लागेल. त्यानंतर पतीच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर OTP जाईल. तो OTP सबमिट झाला की तुमची ई-केवायसी पूर्ण होते. तर पतीचे निधन झाले असल्यास पतीचे निधन झाले आहे हा पर्याय निवडा. तुमचा आधार क्रमांक पुन्हा विचारला जाईल. OTP भरून सबमिट केल्यावर स्क्रीनवर एक सूचना दिसेल की तुम्हाला पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे आहे. प्रमाणपत्र जमा केल्यानंतर तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली मानली जाईल. तर घटस्फोटित असल्यास घटस्फोटित हा पर्याय निवडा. तुमचा आधार क्रमांक, OTP, प्रक्रिया पूर्ण करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सिस्टीम तुम्हाला कळवते की घटस्फोटचा दाखला अंगणवाडी सेविकेकडे जमा करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्र दिल्यावर तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होते. तर अविवाहित मुली ई-केवायसी प्रक्रिया, अविवाहित पर्याय निवडल्यावर पुढील 2 निवडी येतात. वडील हयात आहेत, वडील हयात नाहीत. तर वडील हयात असल्यास वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा. त्यांच्याच मोबाईलवर OTP येईल. OTP जुळताच तुमची केवायसी पूर्ण होते. वडील हयात नसल्यास सरकारने या वर्षी अविवाहित मुलींसाठी एक मोठा दिलासा दिला आहे. ज्या मुलींचे वडील हयात नाहीत त्यापूर्वी अडचणीत येत होत्या पण आता नवीन पर्यायामुळे त्यांना प्रक्रिया सोपी झाली आहे. वडील हयात नाहीत हा पर्याय निवडा. स्वतःचा आधार क्रमांक टाका. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP सबमिट करा. त्यानंतर सूचना येईल की वडिलांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकेकडे जमा करावे. कागदपत्र दिल्यावर तुमची केवायसी पूर्ण होत आहे. ही केवायसी पूर्ण झाली की नाही हे कसे तपासायचे? तुमची प्रक्रिया नीट पूर्ण झाली की आहे नाही हे खात्री करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा वेबसाईटवर जा. ई-केवायसी ऑप्शनवर क्लिक करा. आधार क्रमांक, OTP टाका. जर स्क्रीनवर थेट सूचना आली की आपली ई-केवायसी सफल झाली आहे तर समजावे की तुमची प्रक्रिया पूर्ण असून तुम्हाला पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही. तर महत्त्वाच्या सूचना, सुधारित केवायसी प्रक्रिया फक्त एकदाच करण्याची संधी आहे. अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025. कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे वेळेवर जमा करणे आवश्यक आहे. OTP येण्यासाठी आधार लिंक मोबाईल नंबर कार्यरत असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत सरकारने दिलेल्या या नवीन पर्यायामुळे अनेक बहिणींच्या समस्या दूर होणार आहेत. ज्यांची केवायसी चुकीची झाली होती किंवा पती वडील नसल्यामुळे प्रक्रिया अडकली होती त्यांना आता सोप्या पद्धतीने ही संधी उपलब्ध झाली आहे. ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा. आपण भेटूया पुढच्या उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.